आटपाडी जिल्ह्यात स्वतंत्रपूर 1939च्या दुष्काळात औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी एक पोलिश इंजिनियर मॉरिस फ्रीडमन याला दुष्काळावर तोडगा काढण्यासाठी संस्थानात बोलावलं। मॉरिस फ्रीडमन यांनी एक मोठा तलाव बनवण्याची कल्पना मांडली आणि या कार्यात एक मोठा वाटा उचलला त्या काळात मृत्यूदंडाची वाट पाहणाऱ्या कैद्यांनी। या तलावानं कित्येक दशक आटपाडीला पाण्याच्या समस्येपासून दूर ठेवलं। कैद्यांना आपलं काम करता यावं यासाठी स्वतंत्रपूर खुली वसाहत या नावाची एक खुली जेल बनवण्यात आली। ही जेल आज सुद्धा अस्तित्वात आहे आणि मर्डर सारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणाऱ्या काही कैद्यांना आज सुद्धा इथे ठेवण्यात येतं, पण बेड्या ठोकून नाही, अगदी मोकळं। कारण हे ते कैदी आहेत ज्यांच्या हातून गुन्हा तर झालाय, पण आपल्या कृत्यावर त्यांना पश्चाताप होतोय आणि त्यांच्या चांगल्या वागणुकीने शिक्षा पूर्ण करून पुन्हा समाजाचा भाग बनण्याची त्यांची इच्छा आहे। पश्चाताप तर होतच मॅडम, कारण आम्ही काही गुन्हेगार नाही, क्षणात घटना घडून त्याचं दुःख माझे। जन्मात कोणी गुन्हेगार नसतो, चुकून त्याच्या हातून गुन्हा घडलाय त्याला सुधारण्याचा चान्स हवा असतो, त्याला मोकळं श्वास घ्यायची त्याची इच्छा असते। सत्यमेव जयते वॉटर कपची बातमी या जेलपर्यंतही पोहोचली आणि इकडच्या अधिकाऱ्यांनी आणि कैद्यांनी जलसंधारणाच्या या कामात योगदान देण्याचा निश्चय केला। आमचे कारागीर उपमहानिरीक्षक स्वतः मॅडम यांची मी परवानगी घेतली। मॅडम म्हटलं असंच आहे ते आम्हाला हे करणं श्रम करायचे, आम्हाला श्रमदान करायचे। जेल परिसर आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात दररोज श्रमदान होऊ लागलं। स्थानिक लोकांसोबत श्रमदान करून मनात आनंदी आणि निर्मळ भाव उमटू लागले। सर्व वर्गातले सर्व लोक एकत्र आल्यामुळे त्यामुळे एक विसरून जातो आम्ही बंदे वगैरे आहोत, ही भावना आहे, त्यामुळे जरा आनंद मिळाला आज त्या कार्यक्रमातनं। आणि आम्हालाही त्या माणसाला एक आपल्याबरोबर घेऊन त्याला समजून घेण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून एक जलसंधारणाचं चांगलं काम करता आलं। बंद कारागृहात जीवन व्यतीत करणारा व्यक्ती जर समाजाच्या कामासाठी झटतोय तर आपण ही समाजाचं देणं आहे, ही समाजाला जाणीव व्हावी, हाच आमचा मूळ उद्देश आहे। लोक खुल्या मनाने या कैद्यांना आपल्या आयुष्यात स्वीकारत आहेत। गुन्हेगार गुन्ह्यांपासून वेगळे होत आहेत। पाणी एका नव्या पद्धतीनं माणूस घडवत आहे। हेतून जर मी बाहेर गेलो शिक्षा संपन्न तरीही हे लोकांना समजावून सांगून पाणी अडवा, पाणी जिरवा याच्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आम्ही जर पाणी साठवायचा प्रयत्न केला किंवा इथं झाडं लावली तर पुढच्या पिढीला ह्याचा नक्कीच फायदा होईल। या कैद्यांनी काही दशकांपूर्वीचा त्यांचा इतिहास पुन्हा जिवंत केलाय। या जेलच्या कैद्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या भले कमी असो आणि त्यांच्या कामाचं प्रमाणही भले थोडंसंच असो, पण समाजाची सेवा करण्याच्या रूपानं त्यांची ही प्रायश्चित घेण्याची जी भावना आहे ती उदात्त आहे।